मथुरेतून निघालेली पूतना डायरेक्ट गोकुळात आलेली नाही. एक एक लहान मुलाला मारत आली. त्या लहान मुलांची संख्या 17,000. 17,000 मुलं मारली. मग त्या पुतणेला कृष्ण आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि तिला मारतो. याचा अर्थ कृष्णाने काय काम केलं? नवीन जन्माला आलेल्या बालकांना निर्भय केलं, भयरहित केलं. चला आता अडचण संपली, आता भिण्याचं कारण नाही. म्हणजे लहान बालकांना निर्भय करणं हा धर्मच आहे. गोपाळ जे होते त्यांना घरी बोलावलं आणि काय खायला घातलं? लोणी खायला घातलं ना. आता येईल ना दहीहंडीचा उत्सव, गोविंदा आला रे आला. पण त्या लोण्याचे पोळे खायला घातले, कारण त्या गोपाळाला पोटभर खायला मिळत नव्हतं. खपाटीला लागलेली पोटं काय असतात, कधी जव्हार मुखाड्याला तुम्ही जाऊन बघा. कुपोषणग्रस्त इतकं भयानक चित्र आहे. मी ज्या गडचिरोलीचा उल्लेख केला, जिथे आमच्या फॅमिलीने काम केलंय, मित्रांनो तुम्ही मला वचन द्या, तुम्ही घरी जेवत असाल किंवा हॉटेलात जेवत असाल, आपल्या ताटात उष्ट राहता कामा नये. प्लीज उष्ट राहता कामा नये. वाटेल तेवढं पाहिजे तेवढं घ्या, पण खरकट टाकू नका, उष्ट टाकू नका. कारण त्यात पण आली फॅशन आली. सगळं संपवल्यावर असल्या काही वेडेपणाच्या खुळसट समजुतींना स्थान देऊ नका. त्या भुकेलेल्या गोपाळांना खायला घातलं, आहार पुरवला,